कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत झणझणीत आणि तर्रीदार मिसळ, आपण कोल्हापूरला गेलो ना की आपल्याला कशी तर्रीदार मिसळ मिळते, पण मुंबईत राहूनच आपण ती तर्रीदार मिसळ आपल्या घरच्या घरी बनवू शकतो. तर अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर खूप सुंदर अशी तुमची ही झणझणीत मिसळ होणार आहे. आणि संडेच्या दिवशी स्पेशल आपल्याला नेहमी काही ना काही वेगळं खायला असं आवडतच असतं सगळ्यांना. तर संडे स्पेशल ही मिसळ असणार आहे. मी सुद्धा संडेच्याच दिवशी केलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वप्रथम ना इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आपल्याला खूप छान मोड आणून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी थोडी खसखस घेतली आहे, त्याच्यानंतर काळी मिरी घेतली आहे, त्याच्यानंतर असे सगळे खडे मसाले, वेलची, स्टारफूल, त्याच्यानंतर लवंग, त्याच्यानंतर बडी वेलची, असे सगळे खडे मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. अगदी थोड्याच प्रमाणात घ्यायचे आहेत, एकदम जास्त नाही. त्याच्यानंतर इथे एक टोमॅटो घेतला आहे, भरपूर अशी कोथिंबीर, जी फ्रेश कोथिंबीर आहे ती घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडासा एक छोटूसा आल्याचा तुकडा घेतला आहे, एक कांदा घेतला आहे आणि सुकं खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं आपल्याला जास्त प्रमाणात नको आहे. तर असं आपल्याला सगळं साहित्य आधी रेडी करून घेऊया. खडे मसाले, मोड आलेली मटकी. तर पहिले आपण स्वच्छ पाण्यामध्ये मोड आलेली मटकी व्यवस्थित धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्यात आपल्याला ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे मूग पण ॲड केलेले आहेत. तर बघू शकता की मटकी आणि मुगाला खूप सुंदर असे मोड आलेले आहेत. एक दिवस पाण्यात भिजत ठेवायचे, दुसऱ्या दिवशी पुरचुंडीत बांधून ठेवायचे आणि 1 दिवसामध्ये एवढे सगळे असे मस्त मोड येतात. तर एका टोपामध्ये मी इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. तर पाणी एकदम आपल्याला उकळून असं तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मोड आलेलं जे कडधान्य आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम आपल्याला इथे हायच ठेवायची आहे. तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर दिसत आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे, अगदी किंचित अशी, आणि ते असं खदखदून उकळू द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ही जी हळद आहे ना ती त्या कडधान्यांमध्ये व्यवस्थित उतरेल. बघा किती सुंदर अशी उकळी आलेली आहे. आपल्याला हे जे कडधान्य आहेत ना ती 70% कुक करून घ्यायची आहेत इथेच या पाण्यामध्ये. व्यवस्थित हलवत राहायचं आहे. तर जे खडे मसाले होते ना त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं आणि पांढरे तीळ पण ॲड केलेत. तर आता आपण पटकन ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या पटापट कट करून घेऊया. तर कोथिंबीर मी एकदम बारीक चिरून घेतली आहे. हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या उभ्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. आलं जे आहे ते पण मी चिरून घेतलं आहे. टोमॅटो आहे तो सुद्धा आपल्याला असं जाडसर कट करून घ्यायचा आहे. ही सगळी आपली वाटण्याची तयारी आहे. कांदासुद्धा उभा उभा चिरून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला जाडसर असं सुरीनीच कट करून घ्यायचे. तर सर्वात पहिले काय करायचं ना, जे आपण खडे मसाले घेतलेले असतात ना ते पहिले आपल्याला भाजून घ्यायचे. तर त्याच्यासाठी आता तुम्ही हे सगळे खडे मसाले व्यवस्थित बघून घ्या. एका साईडला ही 70% मटकी शिजलेली आहे. हाताने आपण एकदा बघूया, तुटते याचा अर्थ ती व्यवस्थित शिजली. तर तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही ऑफ करून टाकायचे. त्यातलं पाणी आपल्याला अजिबात निथळून नाही टाकायचे, कारण हेच पाणी आपल्याला नंतर यूज होणार आहे मिसळचा जो कट असणार ना त्याच्यासाठी. तर इथे एक तवा मी तापत ठेवलेला आहे आणि आपण जे सगळे खडे मसाले घेतलेत ना ते आपण पहिले भाजून घेऊया. तर तवा तापता वेळेस पहिल्यांदा मी गॅसची फ्लेम ही हाय ठेवली होती आणि जसे खडे मसाले टाकले ना तशी मी ती मीडियम केलेली आहे गॅसची फ्लेम. तर आपले जवळजवळ 1-2 मिनटात हे खडे मसाले भाजून होतात. त्याच्यानंतर मी थोडेसे धने घेतलेत आणि थोडीशी बडीशोप घेतली आहे. धने आणि बडीशोप ह्याच्यामुळे स्वाद खूप सुंदर येतो. तर त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा मी त्याच डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे सगळं कांदा, टोमॅटो, आलं, सुकं खोबरं, मिरची, कोथिंबीर वगैरे घेतलं होतं ना ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित तव्यावर परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. अजिबात करपवायचं नाही आहे. ते फक्त आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी सुरकुतीवाली लाल मिरची, जी संकेश्वरी मिरची असते ना तीसुद्धा मी 3 टाकलेल्या आहेत. संकेश्वरी मिरची टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच.
आणि परतून झालं की आपल्याला त्याच डिशमध्ये काढायचं ज्याच्यामध्ये आपण खडे मसाले काढलेले होते. आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. जवळजवळ 15-20 मिनटात ते थंड होतं आणि मग मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, मी सगळा जो मसाला आहे तो काढून घेतला आहे. थोडंसं अगदी पाणी घालायचं, एकदम जास्त पण पाणी घालायचं नाही आहे. हा मिसळचा मसाला आपला रेडी झालेला आहे. तो इथे एकदम बारीक कन्सिस्टन्सीमध्ये आपण वाटून घेऊया. तर मसालासुद्धा आपला मिक्सरला व्यवस्थित वाटून झालेला आहे. तर सर्वात पहिले आपल्याला एक अशी कढई तापत ठेवायची आणि मिसळ करतो त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं. तर राई, जिरं आणि कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची. कढीपत्ता मी कांद्यानंतर टाकली आहे, कारण कढीपत्ता हा खूप जास्त जर तेल गरम असेल तर तो जळून जाऊ शकतो. आणि मग जे आपण केलेलं वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या जारला पण थोडंसं वाटण राहिलं असेल तर पाणी टाकून ते व्यवस्थित घ्यायचे. त्याच्यानंतर हळद, मालवणी मसाला, आगरी कोळी मसाला, धणेपूड आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. इथे रंगच बघा किती सुंदर आलेला आहे या वाटणाचा आणि त्याचा सुवास पण खूप सुंदर येतोय. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ना त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे. तेल सुटलं पाहिजे या मसाल्याला व्यवस्थित. तर झाकण ठेवून जवळजवळ 7 ते 8 मिनटं आपल्याला एकदम लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. तर तेल सुटलेलं आहे आपण बघतो आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी मूग आणि मटकी जे शिजवलेले होते 70% आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी आपल्याला ॲड करायची जास्त गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण जे मूग आणि मटकीचं जे पाणी आहे ना तेच टाकणार आहोत. त्याच्यामध्येच खूप सारे प्रोटीन्स भरलेले आहेत, त्याच्यामुळे तेच पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आत्ता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे, कारण आपण पाणी टाकलेलं आहे. पूर्णपणे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि एकदम खदखदून असं बुडबुडे आले पाहिजेत असं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जो सगळा मसाला आपण केलेला आहे ना तो ह्या सगळ्या मूग आणि मटकीला व्यवस्थित लागून येईल. आणि परत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे. तर अशा प्रकारे आपली तर्रीदार झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ ही रेडी झालेली आहे. तर गार्निशिंगसाठी आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर आपण जेव्हा घालतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही ऑफ करून टाकायची आहे. तर तुम्ही बघू शकता की रंग किती सुंदर आलेला आहे आणि झाली आहे पण खूप अशी झणझणीत आणि तर्रीदार. कलरवरूनच ते कळून येतं. तर आपल्याला काय करायचं आहे ना की एक तडका पॅन मी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे. तर ते तेल तडतडलं ना की त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. कसुरी मेथी आपली तडतडली ना की लाल मिरची पावडर असते ना ती एक छोटा चमचा घालायची आहे. आणि हा जो तडका आहे ना तो आपल्या त्या मिसळवर घालायचा आहे. म्हणजे तो जो झणका असतो ना कोल्हापुरी झणका तो येतो. तर आता तुम्ही बघू शकता जे टेक्स्चर आहे ना ते किती अप्रतिम आलेलं आहे. तर अशी आपली कोल्हापुरी झणझणीत तर्रीदार मिसळ रेडी झालेली आहे आणि संडे स्पेशल ही मिसळ आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर ही जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झणझणीत मिसळची, तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये ही मिसळ करू शकता. फक्त तुम्हाला मूग आणि मटकी जे आहेत ते आधी थोडेसे मोड आणून घ्यावे लागतील. एक दिवस आधी रात्रभर भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी ते पुरसुंडीत बांधून ठेवायचे एका फडक्यात, मग त्याला मोड येतात. आणि बाकीचं सगळं तर मसाला वगैरे कसा करायचा हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात नवीन एका पुन्हा व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.